कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही त्यांच्या गोळ्या थांबवल्या म्हणजे? नाही देऊ दिल्या। कसं काय? तुम्हाला तर त्यांच्या खोलीत जायची बी परवानगी दिली नाही आई साहेबांनी। मी त्यांच्या खोलीत गेले होते ना सीसीटीव्ही ऍडजस्ट करायला, तेव्हा मला एक आयडिया सुचली आणि मग घेतल्या मी गोळ्या। हे बघा। हे असं काय दिसतंय? ठीक आहे, मी बघते पटकन। कुठला डोस बाकी? चला गोळ्या द्या। तुम्ही को अगा आया 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 तुम्ही तर म्हणजे पाक डिटेक्टिव्ह आहेसा का काय? डिटेक्टिव्ह नाहीतर काय? इथं वाघिणीच्या गुहेत राहून तुम्ही असलं सगळं करताय म्हणजे शपथ तुम्हाला ना साष्टांग दंडवत घातलं पाहिजे। आता अधिपती काय करताय? एवढं सांगितलं तर हे बी सांगा आता काय? ते कॅमेरे फोडायचा कार्यक्रम तुम्हीच त्यासनी सुचवला होता ना? हे बघा, चारुहास सूर्यवंशीचं डोसकं एवढं फास्ट चालत नाही मला माहिती आहे। मला तवाच डाऊट आलता आहे की नाही? म्हणजे तुम्हीच आहे त्याच्या मागं। मी असं काही म्हटलं नाही। सगळं काय म्हणायला लागत नाही, फक्त एवढं सांगतो, पाण्यात राहून माशाशी वैर घेऊ नका। वैर नाही, उलट मी भलं करते माशाचं। विचार करा अधिपती, जर चारुहास सर पूर्णपणे ठीक झाले तर त्यांना, तुम्हाला, भुवनेश्वरी मॅडमना सगळ्यांनाच आनंद होईल ना? आनंद वाटण्याचा प्रश्नच नाही। मी एवढं म्हणतोय की तुम्ही जे म्हणताय की नाही, काय होत नसते तसलं, सोडा। का? कारण त्यांच्या मनात आमच्या आई साहेबांविषयी फक्त तिरस्कार आहे आणि राग आहे। मला असं नाही वाटत अधिपती। कारण तुम्ही त्यासनी ओळखतच नाही। ठीक आहे, तसंच आहे। अहो पण मी म्हणते तसं ते बरे झाल्यावर कदाचित सगळ्यांना आनंदही होऊ शकतो। नाही होणार होते बरे? हो अधिपती, कसं बोलताय तुम्ही? असं निगेटिव्ह नका ना बोलू प्लीज। हे बघा, आजच्या गोळ्यांचं मी कसं बसं माझं मॅनेज केलंय, पण माझे डॉक्टर जे सांगतायत ते आपण फॉलो करून तरी बघूया काय होतंय। तुमचा डॉक्टर आहे की नाही येडा आहे? नाही अधिपती। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तुमचा डॉक्टर सांगतोय ते बरोबर आणि आई साहेबांचं सगळं चूक आहे? हो, असं माझं म्हणणंच नाहीये, पण माझे डॉक्टर सुद्धा काही मंच सांगत नाहीयेत। टेस्टचा रिपोर्ट आलाय। खड्ड्यात गेला ते रिपोर्ट, त्या रिपोर्टशी मला काही घेणं देणं नाही। तुमच्या बाबांच्या तब्येतीशी तरी काही घेणं देणं आहे का तुम्हाला? त्याच्याशी पण मला वाटतं काही घेणं देणं नाही, मला फक्त तुमच्याशी घेणं देणं आहे। तुमच्यावर काय येऊ नये म्हणताना मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहणार। आणि त्यांच्या बाबतीत म्हणजे तर मी काय करणार नाही, तुम्हाला बी काय करून देणार नाही, लक्षात घ्या तुम्ही। सोडा हो, यो गुताडा जुना आहे, तब्येतीचा बी आणि नात्यांचा बी इशे हार्ड आहे, सोडा, ह्याच्यात पडू नका। प्रिस्क्रिप्शन। सॉरी, तुम्ही इथं काय करायलाय? तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इथं काय करायला? काही नाही, लागलं असतं की आता पुढे बघून चाला की जरा। नाही, मला घाईघाईत लक्षात नाही आलं म्हणून म्हणतोय, घाई करू नका कुठल्या बी गोष्टीची। चला गप, इथं आई साहेबांनी आपल्याला बघितलं ना यांच्या रूम समोर कावतील लई। चला चला चला, इकडे थांबू नका, चला। काय खेळ लावलाय तुम्ही? चला की, इथं थांबू नका। अधिपती प्लीज ऐका। काय खेळ लावलाय यो? मला जाऊ द्या। कुणीकडे जाऊन द्या? बघा, ह्या गोळ्या आहेत, ह्या चारुहास सरांच्या गोळ्या आहेत, त्या मला त्यांना द्याव्या लागतील, प्लीज मला जाऊ द्या। ही शपथ मास्तरीन बाई, तुम्हाला मी काय सांगू, म्हणजे तुम्ही ग बच्चीला हो। आता एक दिवशी मला गोळ्या द्यायची येळ येईल, मी होईन ऍडमिट दवाखान्याला, माहिती? प्लीज असं काही बोलू नका, आपल्याला काही होणार नाही, असं काही बोलू नका तुम्ही प्लीज। मग या गोळ्या बिळ्या तुम्ही कशाला? ह्या गोळ्या मी खूप रिस्क घेऊन आणल्यात मेडिकल मधून। तुम्ही हो, तुम्ही बाहेर गेलता? हो। तुम्ही हे उद्योग बंद करा मास्तरीन बाई, कशाला तुम्ही गेला? अधिपती प्लीज, आपण हे सगळं नंतर बोलूया। आत्ता त्यांना गोळ्या देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की ह्या गोळ्या तुम्हीच द्या। मी जर दिला तर ते डोळ्यावर येईल। ह्या गोळ्या घ्या आणि त्यांना द्या प्लीज। मी त्याला गोळ्या? हो, असलं काय होत नसते बरं का आपल्याकडनं।
नाही नाही नाही, मी काय गोळ्या बिळ्या देणार नाही, तर तुमचं तुम्ही बघा. नाही तर तुम्ही चला, आपण जाऊया इथनं. चला 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 चला. तुम्ही नाही करणार का मदत मला? नाही करणार. लग्नात दिलेलं वचन विसरलात का? हो, वचन बिचन काही विसरलेलं नाही मी काय. हा, मला सगळं म्हणताना तर तुम्हाला मी मदत करावली ना. आपलं नवरा बायकोचं नातं आहे, त्याच्यासाठी मी जीवाचं रान करेन. पण ह्याचा अर्थ तुम्ही गैरफायदा घेऊ नका. चारुहास सूर्यवंशी बरोबर माझं काही नातंच नाही, त्याच्यासाठी मी कशाला काय करू? अहो, ते वडील आहेत तुमचे, असं काय करताय? मी नसतोय मानत. ठीक आहे, तुम्ही मला मैत्रीण मानता ना, मग मित्र म्हणून मला मदत करा प्लीज. माझ्यासाठी करा, ते बरे व्हावेत म्हणून करा प्लीज. अहो, तुम्हाला लाख वाटत असेल तो माणूस बरा व्हावा, पण त्याला स्वतःला वाटायला पाहिजे ना. त्या ज्या नर्सताई आहेत का नाही, मगाशी गोळ्या देत होत्या, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. ह्यो माणूस गोळ्या घेईना त्यांच्याकडनं, नाटकं करायला लागला, धक्काबुक्की केली त्या बाईला. त्याला लाज वाटायला पाहिजे. म्हणलं तुला गोळ्या घ्यायच्या नाहीत ना, म्हणलं मी घेतल्या गोळ्या, मी दिल्या, स्वतःच्या हाताने दिल्या, फेकून दिल्या गोळ्या. उत्तम, थँक्यू. तुम्ही बी का त्यांच्यावर डोसक्यावर पडल्यावर बोलायला लागलायसा? म्हणजे अहो तुम्ही म्हणजे काय, तुम्ही आता गोळ्या द्या म्हणून माझ्या मागे लागलाय, त्यांच्या गोळ्या मी फेकून दिल्या, तर त्याच्यावर उत्तम काय म्हणालाय तुम्ही? देव जाणं तुमच्या मनात काय चाललंय. देव जाणतोच आहे, म्हणूनच तर त्यांनी तुमच्या करवी मला मदत केली. म्हणजे ज्या गोळ्या तुम्ही फेकून दिल्या त्या बंदच करायच्या होत्या. या नवीन गोळ्यात ज्या माझ्या डॉक्टरांनी दिल्या, ह्या सुरू करायच्या. तुम्ही अनाहूतपणे हे केलं, पण त्यातून झालं चांगलंच. झालं नव चांगलं, बाद झालं. आता मला तुमच्या चांगल्यामध्ये काय सुद्धा इंटरेस्ट नाही आहे. मदत झाली तेवढी बाद झाली. माझा आजचा मदतीचा कोटा संपलेला आहे. नाही संपलाय. अधिपती प्लीज एक छोटी मदत करा अजून मला, प्लीज माझ्यासाठी करा प्लीज. बघा मास्तर, मी आता नाही, मी जे काही केलं ना ते फक्त तुमच्याकडे बघून केलं, एवढं समजा. समजण्यापेक्षा आता करा प्लीज. अधिपती मी विनंती करते, हे द्या ना गोळ्या त्यांना प्लीज. अधिपती माझी शपथ आहे. शपथ घालायची नाही, शपथ घालायची नाही, अजिबात नाही. सुटली म्हणा. आता घातलीच शपथ. ओ मास्तरीन बाई, कशाला तुम्ही शपथ विपत काय घालताय हो फालतू गोष्टीसाठी? सुटली म्हणा शपथ. मी सुटली तेव्हाच म्हणेन जेव्हा तुम्ही या गोळ्या चारुहास सरांना द्या. हा, नसते होते त्यांना गोळ्या बिळ्या काय. द्या. सुटली. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.